आपल्या स्किनला जर काही समस्या असेल, पिंपल्स असतील, पिंपलचे काळे डाग असतील, पिगमिटेशन म्हणजेच वांग असेल, तर त्यासाठी आपण जर घरच्या घरी उपाय केला तर त्याचा फरक खूप दिवसांनी येतो, पण रिझल्ट मात्र कायमस्वरूपी टिकतो. आणि जर आपण दवाखान्यात गेलो, स्किन केअरच्या डॉक्टरांकडे गेलोत आणि आपल्या प्रॉब्लेम्सचं जर त्यांना सोल्युशन विचारलं तर ते आपल्याला खूप साऱ्या गोळ्या देतात. त्यांची फी एक 500 रुपये असते, 500-600 रुपये असते. त्याच्यानंतर त्या 1000, 2000, 3000 रुपयाच्याही गोळ्या देतात, तरीही आपल्याला ते फरक दिसत नाही. फरक दिसतो, पण कधीपर्यंत दिसतो? जोपर्यंत त्यांच्या गोळ्या चालू आहेत तोपर्यंतच. आणि त्याच्यानंतर गोळ्या बंद केल्यानंतर आपल्याला परत आपल्या स्किनवर ज्या काही समस्या आहेत त्या परत दिसू लागतात. मग याचा परमनंटली म्हणजेच कायमस्वरूपी जर उपाय तुम्हाला पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू येईल. मान्य आहे तुम्हाला ते रिझल्ट हळूहळू येईल, पण तो शेवटपर्यंत म्हणजेच तुमच्या स्किनवर जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठीच असेल. तर बघूयात आपण काय आहे ते आणि काय कसं करायचंय ते बघूयात. तुम्हालाही खूप साऱ्या क्रीम्स लावायचा कंटाळा येतो का? मग मी त्यासाठी काय करते ते तुमच्यासाठी आज मी शेअर करणार आहे. खूप छान माझी जी टिप्स आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती लक्षपूर्वक ऐका. काय करायचं आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे जी रिकामी आहे, जी तुम्ही वापरत नाही अशी एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी आपल्याला त्यात मिक्स करून ठेवायचं आहे. आणि ते तुम्ही टोनर म्हणूनही यूज करू शकता. रात्री झोपताना फक्त गुलाब पाण्याचा असा स्प्रे करून जर झोपलं तर तुमच्यामध्ये जे काय सुरकुत्या पडलेल्या आहेत किंवा डल झालेली स्किन आहे त्यामध्ये ग्लो पण यायला चालू होतो आणि ज्या सुरकुत्या पडलेल्या आहेत त्याही कमी होतात, हळूहळू कमी होतात. मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यासाठी वापरते. मी एक स्प्रे बॉटलमध्ये रोज वॉटर भरून ठेवलं आहे आणि ते रात्री झोपताना किंवा मला खूप कंटाळा आलाय, खूप दुपारची झोप येत असेल तर त्यावेळेस तुम्ही ती स्प्रे बॉटल आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करून ठेवलीत आणि ती तशीच मुरू द्यायची आहे. आपल्या हाताच्या बोटांनी फक्त असं टॅप टॅप करायचं आहे. आपल्याला ते धुवून टाकायचं नाही किंवा असं घासूनही पुसायचं नाही. फक्त आपल्या चेहऱ्यामध्ये टॅप टॅप करायचं आहे, म्हणजे ते पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये मुरलं पाहिजे, जे आपल्या स्किनमध्ये ते पूर्ण गेलं पाहिजे. असं मी यूज करते. जर तुम्हालाही तसं यूज करायचं असेल तुम्हीही करू शकता किंवा मी जे काय महत्त्वाच्या आता पुढे गोष्टी सांगणार आहेत त्या देखील तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला यंग, जवान आणि सुरकुत्या नसलेली स्किन मिळवू शकता. चला बघूया आपण कोणती आहेत त्या रेमेडीज. अशी कुठली गोष्ट आहे का ज्यामुळे आपल्या स्किनला ग्लोईंग, फ्रेश आणि ताजंतवानं ठेवण्यासाठी मेहनत कमी आणि फळ जास्त असं ठेवण्यासाठी एखादी गोष्ट आहे का? तर हो, मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे. ती कुठली आहे गोष्ट आपण बघूयात. मी जी कोणती गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे त्यात फक्त आपल्याला 2 गोष्टी वापरून म्हणजे कमी मेहनत घेऊन आपल्याला चेहऱ्याच्या किंवा स्किनच्या खूप साऱ्या समस्यांवर आपल्याला प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळणार आहे. कुठल्या आहेत त्या समस्या आपण वेळ न घालवता बघूयात. आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत तर त्या बघूयात. आपल्याला पहिलं म्हणजे लागणार आहे, पहिलं आहे ते रोज वॉटर आणि दुसरं आहे ते व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल. आता रोज वॉटर माहिती आहे, पण व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल काय असते? तर कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्यांना म्हणायचं व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल द्या, ते आपल्याला काढून देतात. मी साईडला तुम्हाला दाखवे नाही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल कशी असते ते, म्हणजे तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन ते बाय करू शकता. गुलाब पाण्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावरच्या, तुमच्या स्किनवरच्या खूप साऱ्या समस्यांवर सोल्युशन मिळवू शकता. आता आपण बघूयात गुलाब पाणी आणि आपण बाजारातून आणलेले व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल यांचा वापर करून आपण आपल्या स्किनच्या समस्यांवर कशी मात करू शकतो ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ते यूज कसं करायचं, ते किती प्रमाणात घ्यायचं, त्याच्यानंतर किती दिवसातून एकदा लावायचं, कधी लावायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण ज्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स असते ते मी व्हिडिओच्या मध्ये सांगत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. सगळ्यात आपण आधी बघूयात की व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि रोज वॉटर हे आपल्या चेहऱ्यासाठी कसं यूज करायचं, कधी यूज करायचं ते. तर व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी दोन्ही पण सम प्रमाणात घेऊ शकता तुम्ही, किंवा जर गुलाब जल 1 झाकण किंवा 1 चमचा असेल तर व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल त्याला पुरेशी असते. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्हाला व्हिडिओत मी फोटो शेअर केला आहे एवढी असते.
ती पूर्ण एक तुम्ही टाकू शकता. तुम्हाला माहितीच आहे की गुलाब पाणी हे आपल्या चेहऱ्यासाठी म्हणजेच आपल्या स्किनसाठी किती उपयुक्त आहे ते. त्याची व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि रोज वॉटर हे दोन्हीचं प्रमाण मी सांगितले त्या प्रमाणात घेऊन जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या स्किनवर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर लावून जर झोपलात तर तुमची स्किन ग्लोईंग दिसते, त्याचबरोबर सॉफ्टही दिसू लागते. दुसरी गोष्ट, गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल रात्री झोपताना जर तुम्ही लावून झोपलात तर तुमच्या चेहऱ्यावर जे पिगमेंटेशन आहे तेही कमी व्हायला मदत होते. एका दिवसात लगेच एका रात्रीत कमी होणार नाही, पण जसं जसं तुम्ही रोज यूज करता, रोज वापरता, त्याच्यानंतर ते हळूहळू कमी दिसायला लागेल आणि तुमची ड्राय बेजान झालेली स्किन तुम्हाला ग्लोईंग दिसू लागेल. म्हणजे त्यानंतर 35 वयानंतर बघा स्किनमध्ये सुरकुत्या यायला चालू होतात किंवा स्किन बेजान दिसायला चालू होते. त्यासाठी देखील तुम्ही हे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि रोज वॉटर दोन्ही समप्रमाणात घेऊन तुम्ही लावू शकता. त्यामुळे यंग आणि जवान दिसू लागता. पिंपल्स येऊन गेल्यानंतर बघा त्याचे डाग पडलेले असतात किंवा इतर कारणास्तव चेहऱ्यावर जे काही डाग असतात तेही रोज वॉटर आणि तुम्ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिक्स करून वापरली तर तेही कमी होतात. ते हळूहळू फेंट दिसायला लागतात आणि हळूहळू ते नाहीसेही देखील होऊन जातात. मला सांगितले की गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जर तुम्ही रोज रात्री झोपताना यूज केली तर तुमची स्किन ग्लोईंग आणि स्मूथ व्हायला मदत होते. त्याचबरोबर डीप क्लिन्झिंगचं सुद्धा हे मिश्रण काम करत असतं. म्हणजे जसं आपण फेस वॉश करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर जे क्लिन्झिंग म्हणजेच आपण जे क्लीन करतो चेहऱ्याला ते देखील व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि रोज वॉटर रोज यूज केल्याने चेहऱ्याचं जे डीप क्लिन्झिंगचं काम आहे ते व्यवस्थित चालू राहतं. व्हिटॅमिन ई आणि रोज वॉटर याचे खूप सारे फायदे आहे. रात्री तुम्ही झोपताना सकाळी तुम्ही वॉश करून टाकलं तरीही चालेल. रात्रभर ते चेहऱ्यामध्ये चांगलं मुरू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण फेस वॉश करतो त्यावेळेस फेस वॉश करून घ्यायचं आहे. आणि रोज वॉटरचे अजून खूप सारे फायदे आहे. याचा जर व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी याचा फुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. फक्त रोज वॉटर कसं यूज करायचं त्याचाही खूप छान आपल्या स्किनसाठी उपयोग होतो. याचा जर व्हिडिओ पाहिजे अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण अशाच प्रकारची माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देत असते.